तर शरद आणि अपूर्वा जेव्हा एकमेकांना पबजीद्वारे भेटले तेव्हा त्यांना त्यांच्यासाठी एक गाणं त्यांनी पाहिलंच नव्हतं ना, म्हणून पाहिले न मी तुला तू मला पाहिले, पाहिले न मी तुला तू मला पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला. ज्यांनी कोणी परफॉर्म केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुझा शो राहिलाय. हा आता ठीक आहे, माझा शो करूया. पण ऍक्च्युली मी काही प्रिपेअर नव्हतं, यांनी मला म्हणून काही चुकलं असेल तर क्षमा असावी, काय चांगलं असेल तर ते देवाची कृपा. ते छोटासा एक मोनोलॉग सादर करतो, कदाचित तुम्ही पाहिला पण असेल. खुर्ची लागली, बहुतेक तुम्ही बघितलं असेल, पण एक थोडा रडका आहे पण चांगला आहे असा मोनोलॉग आहे. आज नकोच आहे पण तेवढंच आहे तुम्हाला, जाऊ दे आता. आणि मी बसून राहीन पायरीवर तुझ्या शेजारी घरी येईपर्यंत, आणि नुसताच बसून राहीन तू घरी येईपर्यंत. आणि तुला उशीर झाला तर मला काळजी वाटेल, आणि तू लवकर आलीस तर फार छान. आणि तुझ्यासोबत तुझ्या पार्ट्या नाहीत, आणि खूप नाचेन अगदी मनातले सगळे विचार संपेपर्यंत. आणि माझं चुकलं असेल तर सॉरी म्हणेन, आणि प्रचंड खुश होईन जेव्हा तू मला माफ करून टाकशील. आणि तुझ्या फोटोकडे बघतोय मी एकटक, आणि मला असं वाटतं की असंच तुला आयुष्यभर ओळखत राहू. तुझ्या फुंकरीचा आवाज माझ्या कानात ऐकू येतोय, तुझी त्वचा माझ्या त्वचेवर जाणवते, आणि मला भीती वाटते जेव्हा तू माझ्यावर रागावतेस. तुझे केस असे डावीकडे असतात आणि तुझा चेहरा दुरावलेला, पण अशा वेळी तू खूप सुंदर दिसतेस. आणि खरं तर मला तुला मांजराचं पिल्लू घेऊन द्यायचंय, पण मला जळायला जर माझ्यापेक्षा त्याला जास्त टेन्शन मिळालं तर. आणि तुला त्रास देणाऱ्या घरातल्या सगळ्या झुळांना आपल्याला लागेल. हा, आणि तुला गिफ्ट दे जी तुला नको असतात, आणि परत घर घेऊन जाईल कारण तुला ती नको. आणि परत तुला विचारेन तू माझ्याशी लग्न करशील. आणि परत तू नाही म्हणशील, कारण तुला जरी वाटत असलं मी हे मनापासून म्हणत नाही तरी खरंच शपथ मला असं वाटतं. अगदी मी तुला हे पहिल्यांदा विचारलं तेव्हापासून, आणि आता सगळं संपत आलंय तरी मी रेंगाळतोय अजूनही. फक्त 10 मिनिटं तू तुझ्या आयुष्यातून मला फेकून देण्या अगोदरची आणि विसरून जाण्या अगोदरची की मी कोण आहे, कोण होतो. काहीतरी कसं तरी करून संवाद साधायचा प्रयत्न करतोय त्यावेळी तुटपुंच्या भावनांबद्दल, न संपणाऱ्या अथांग उत्स्फूर्त, कधी कधी झपटून टाकणार तर कधी सही सोडणार, मला अधिक चांगला माणूस बनवणार. अविरत शांत अमर्याद अशा त्या भावना, जे प्रेम मला तुझ्याबद्दल वाटतंय आणि वाटत राहील कायम कायम कायम.